नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 11-11:30 वाजलेत. आपण आहोत अलिबागमध्ये. हा पाठी विला बघतो, इकडे आपण थांबलेलो. अलिबागमध्ये तुम्हाला जर विलामध्ये यायचं असेल तर नुसता फिरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. याचे डिटेल्स मी इथे देतो आहे. इथे आम्ही राहिलेलो, काल सकाळी आलो आणि आता चेकआउट करून निघतो आहे. तर त्याची डिटेल्स व्हिडिओ तुमच्यापर्यंत आली असेलच. तर आत्ता निघतो आहे मुंबईच्या प्रवासाला. मुंबईला पाऊस भरपूर आहे. बघूया, आपल्याला नालासोपारा गाठायचं आहे. तर इथून आपल्याला पनवेलला दादाच्या गाडीतून जायचं आहे आणि तिथून मग आम्ही आणि रोहित मग पुढे ट्रेनने जाऊ. बघूया घरात कधी पोचतो आहे ते महत्त्वाचं आहे, कारण पुढे मग ट्रॅव्हलिंग स्लो होऊन जातं ट्रेनमधून. इकडे राहिलेलो 2 दिवस, मजा आली, एकदम धमाल आली. आता निघायचं आहे. चला फायनली निघालो. आता ही गाडी आहे सतीश जायची, त्या गाडीतून पनवेलपर्यंत प्रवास आणि पुढे मग आपल्याला ट्रेनने जायचं आहे. आता नागाववरून आपण पुढे रेवदंड्याच्या दिशेने चाललो आहे. नागावचं मार्केट हे बघा, मंदिर आहे गावदेवी मरियाई मंदिर. मस्त वाटतं पण गाडीत ना. आता हे मोठा करतात रस्ता, हवा इथपर्यंत जातो. मोठा होता रस्ता. मध्ये जरा कोस्टल रोड येणार आहे ना. मध्ये खराब आहे रस्ता. खराब म्हणजे काम चालू आहे ना. काम चालू आहे बघ. आता ब्रिज बनवतात इथे नवीन. तो हाच कोस्टल बनतोय ना. हाच रोड कोस्टल लाईन. काम रुंदीकरण तर सुरू झाला. हा म्हणजे ते आता काय करतात, सिमेंटचं करून घेतात. होईल तेव्हा होईल. पुढे आपण गेलो ना रेवदंडा साईडला, तिथे जोरात काम चालू आहे. आता इथून आता हा चौल आला ना, चौल मार्केट मेन. चौल मार्केट इथेच मच्छी मार्केट पण आहे, साईडला बसतात इथे मच्छी घेऊन. ST लालपरी अलिबाग, इथे मच्छी असते बघ राईडला बसलेत ना. विरांचं देऊळ. इथेच आतमध्ये कोळीवाड आहे राईडला. पावसात ना मस्त गाडी घेऊन फिरतोय मी. छोटस पाऊस थांबला जरा. कुठे राहता? असे जुने वाडे आहेत, घर आहेत. हे लय भारी वाटतं एकदम. घेतलंच ना. आता रामेश्वर रामेश्वर मंदिर आहे पुढे. खूप छान आहे परिसर. इथे आम्ही आलेलो फॅमिली सोबत. ST आली. रेवदंडा, बोनंग. कशी गाव आहेत ना, किती प्रकारची गाव आहेत. तसं मार्केट मोठं आहे ऑफिसला येऊन पण ते मार्केट तसंच राहिलं, म्हणजे गाव आहे ना. टिपिकल मार्केट आहे, म्हणजे गावातलं मार्केट. आजूबाजूच्या गावांसाठी मार्केट. म्हणजे त्या मार्केटला अजून जुनं पण वाटतंय, म्हणजे अजून जुन्या काळातले काही दुकान आहेत. म्हणजे असं खेडेगावातलं मार्केट असतं. लाकडी दरवाजे असे झडपे आहेत ना, झडपे तशी पण काय दुकान आहेत. भरपूर जुनं असणार आहे रे, सगळं जुनं स्ट्रक्चर आहे ना. रेवदंडा जुना गाव आहे. रेवदंडा मार्केट. इकडे रेवदंडा किल्ला चालू झाला बघा. किल्ला कॉटेज हे सगळं किल्ल्याच्या आतमध्ये आहे. राईटला रेवदंडा, समोर गेलो असतो आपण तर काशीद बीच आणि कोरला इकडे. या बाजूला इकडे आहे सातखानी बुरुज. दिसतोय का समोर बघताय ना, हा सातखानी बुरुज रेवदंडा किल्ल्यावरचा. पलीकडे लगेचच हे आहे समुद्रकिनारा आहे. हवा किती सुटली आहे, आवाज येतोय का तुम्हाला? जोरदार हवा सुटली एकदम. झाडं तशी हलतायत एकदम डुल्लू. समोर बघताय अरेबियन सी कॅम्पिंग. सध्या बंद आहे. दिवाळीनंतर तुम्ही इथे येऊ शकता. त्याची पण बुकिंग्स वगैरे सगळं रोहितच बघतो. तर इकडे जस्ट एक विजिट द्यायला आलो आहे. मथीनला भेटू आणि त्याच्यानंतर मग निघू. नमस्कार. काय होतं, बरं आहेत ना? बरं आहे ना. तर इकडे आता तुम्हाला जरी असं दिसत असेल, पण दिवाळी नंतर ते मे महिन्यापर्यंत इकडे कॅम्पिंगची एन्जॉयमेंट असते.
भरपूर. त्यासाठी सुद्धा रोहितच्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय. आफ्टर दिवाळी म्हणजे पाऊस गेल्यानंतरही परत कॅम्पिंग साईट चालू होईल. चला कॅम्पिंगमध्ये थोडा वेळ बसलेलो आम्ही, तर आता निघतो आहे. तर त्याच्या अगोदर जरासा समुद्र बघून येऊ. पावसाळ्यामध्ये एकदम खवळलेला असा समुद्र असतो. सगळीकडे बघाल ना, सगळ्या तुम्हाला बागा दिसतील. इकडे बऱ्याचशा कॅम्पिंग साईट असतात चालू. पावसाळ्यामध्ये सगळं शांत. खाली उतरू शकतो, पाणी इकडेपर्यंत नाही, सध्या ओहोटी आहे, त्यामुळे खाली उतरायला आपल्याला जमेल. पूर्ण लाल असा समुद्र दिसतोय. हवा बघा किती आहे. मजबूत हवा आहे. आणि इथून एक असं बाहेर जायला, इथे बरेच जण फोटो वगैरे काढतात. इकडे ही पूर्ण तटबंदी आहे रेवदंडा किल्ल्याची. फोटोशूट वगैरे इकडे बराच चालतो. आणि हा बघताय समोर अथांग असा हा समुद्र किनारा, रेवदंड्याचा समुद्र किनारा. तिकडून पुढून गेल्यानंतर आपण काशीद बीचकडे जाऊ शकतो. आणि रोहामधून पण इथे जो ब्रिज आहे, ब्रिजच्या पलीकडे एक रोड आहे, तिथून आपण रोहाला पण जाऊ शकतो. कोरलाई वगैरे फोर्ट आहे तो इकडे पुढे, तो समोर दिसतोय तो कोरलाई फोर्ट. आणि काशीद बीच मग पुढे राहिला. चला बीचवरून तर मी आता आतमध्ये आलो आहे. समोर सातखाने बुरुज. चला आता पुढचा प्रवास करूया थेट मुंबईचा. स्टेशन बाजूला इकडे बसस्थानक सुद्धा आहे. रेवदंडाची एस टी इथे येते मुंबईवरून. हां, लास्ट स्टॉप आहे. आणि पुढे मुरुडला जाणारे पण इथूनच जातात. आतून? हां, इथूनच पुढे जातात ना. अच्छा, बायपास रोडने. पण एक आहे की इकडे झाडी खूप आहे. झाडी खूप आहे इकडे. काय ती झाडी, काय ते डोंगर परिसर जास्त आहे. आता आपण बाहेरनं चाललंय रेवदंड्याच्या. चला मस्त जाऊया प्रवास करत, निसर्गाचा आनंद घेत जाऊ पुढे. कोस्टल रोड होणार आहे इकडून. बघ वरती चालू आहे काहीतरी, खांबा बनवत आहेत. इकडे सगळं काम चालू आहे ना. सध्या ब्रिज बांधतात सगळे. म्हणजे मधले जेवढे पण ब्रिज आहेत ना, म्हणजे आगरदांड्याचा, रेवसचा, त्यानंतर मग इथला पण असेल ना रेवदंड्याचा, इथला मुरुड. तो हा पण मोठा करतील ब्रिज रेवदंड्याचा. हां, पुढे मुरुडचं एक आहे, आगरदांड्याचं एक आहे, नंतर मग पुढे बानकोट वेशवी, नंतर मग पुढे दाभोळ आहे, केळशीचं एक आहे आमच्याकडचं. जे सगळे ब्रिज झाले ना की मग मस्त बाकीचा राहिलेला पट्टा रस्ता मग नंतर रुंदीकरण करावं. पण ॲटलिस्ट ब्रिज झाले ना तरी आमच्या बरीच गावं कनेक्ट होतील त्याने. म्हणजे आमचं खूप अंतर वाचणार आहे. दापोली किंवा श्रीवर्धन आम्हाला खूप जवळ पडणार, तसं इकडच्या पण गावांना खूप इझी पडेल. तेव्हा कोस्टल रोड मारूया. तेव्हा कोस्टल रोड मारूया आम्ही, व्हिडिओ करू. 10 वर्ष होतात की म्हातारे झालं तर काय झालं. समोर इकडनं आता हा टर्न आहे ना, हा समोर ब्रिज आहे. इथून ब्रिज हो का. काम सुरू झालं इकडे कोस्टलचं. जोरात काम आहे. चला घरी जाता जाता CNG भरून घेऊ. अलिबाग एकदा सोडलं की नागाव रेवदंड्याला जात आहे, तर इकडे नागावमध्ये CNG आहे, शारदा पेट्रोल पंप, HPचा आहे. तर CNG भरूया आणि मग पुढे जाऊ. तर ही नेक्सॉन आहे ती CNG आहे. तू नॉर्मल नागावमधनं आलो. हां, हा बायपास. काल आम्हाला ह्या रस्त्याला खूप पाऊस होता ना, भरपूर पाऊस लागलेला. बस गेली बघा. डोंगर वगैरे भरपूर आहे रे. बायपास, नागाव बायपास. तो बेलकडेकडे जाईल ना. 6 इकडे पाणी भरत असेल ना रोहित. खाडी आहे, पूर्ण खाडी आहे ना प्रॉपर. हां, हे बायपास आहे. बायपास रोडने मी चाललो आता. छोटा ब्रिज आहे, पुढे ST आहे आणि हा रस्ता असा नागाव बायपास. मला वाटतं कोस्टल रोड पण इथूनच जाईल. हा, बायपासनेच जाणार ना गाड्या. याचं पण काम चालू आहे, मोठा करते. आता इथे थोडं पुढे दिसेल बघ, काम चालू आहे. तुम्हाला रोडचे अपडेट मिळते. हा रस्ता बऱ्यापैकी ठीक आहे. नागावच्या सिटी मधल्या वगैरे मध्ये आहे ना, तो जरा खरा कच्चा पक्का याचा मिक्स आहे. हा याचा पण डांबरीकरणाचं चालू आहे. बरोबर, इथपर्यंत आलं नाहीये. आता पुढे दिसेल. कॉन्क्रिटीकरण चालू झालंय थोडं थोडं. हा, कॉन्क्रिटीकरण. इकडे ST सगळ्यांनी गेली.
परत खाडी आली वाटतं. परत खाडी आली, छोटा ब्रिज. हां, जायला यायला दोन आहेत सेपरेट रोड. थोडी ब्रिज वर किती जुना आहे. खाडी हो. हा, इकडे सुरू झाले काम. पर्यंत ते आलंय. पूल बिल बांधतायत पहिले आधी सर. पावसानंतर ते हे होणार. फुल फ्लेज मध्ये हाच मेन रोड असणार आहे ना. हा मेन रोड असणार आहे. कोस्टल रोड बनतोय. तुला नागाव मध्ये वगैरे जायची गरजच नाही ना. बाहेरूनच आपला डायरेक्ट बायपास नागाव रोड. जाताना इकडून गेलो ना आपण. जाताना इकडून गेलो काल. पाऊस जाम होता, इकडेच पाऊस सुरू झाला जाम. मुसळधार पाऊस. आता पावसाळ्यानंतर हा पण होईल. पण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ट्रॅफिक जाम होणार. खड्डे बिड्डे आहेत बघ. खड्डे जोरात आहेत इकडे. त्या रस्त्याला खड्डे जाम आहेत. ते करणार पण नाही, नवीन बनतील. हां, नवीन बनते. समोर गेलो असतो तर अलिबाग बीच आपल्याला राईट मारायचं आता. बंदच करून टाकलं काय. आज इधर से छोड़ रहे क्या? आज इधर से छोड़ रहे. कल आहे तो. काम चालू आहे रस्त्याचं. अच्छा, काल आलेलो तेव्हा इकडे सोडत होते. बायपास करून आता आतमध्ये जायला लागतं. हां, काल सर काल चालतं. काल सारखंच अलिबागवरून जायला लागेल. तो राईट बंद केला आहे. अलिबागमध्ये आलो की या ठिकाणचा परिसराचा माहोलच वेगळा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आस्वाद होतं. आणि इकडे पण आहे रे. हा, इकडे बाजूला सुर्वे खानावळ, श्री गणेश खानावळ इकडेचा व्हिडिओ केलेला आहे मी मागे. जेवलो इथे, आता बंद आहे की चालू आहे माहिती चालू आहे. वेटिंग आहे वाटतं. बघ हे किती पूर्ण वेळ मार्केट आहे इकडे. वेटिंग किती वेळ आहे बघ. बघताय ना छत्रपती शिवाजी महाराज चौक. तर आपण इकडून आलो नागावकडून. आता इथे आपल्याला श्री गणेश खानावळ आहे, श्री गणेश भोजनालय, शाकाहारी व मांसाहारी घरगुती जेवण. बाजूला इकडे सुर्वे खानावळ आहे. तर आज श्री गणेशमध्ये आपण जेवायचं आहे. त्याला म्हणजे जेवायला या. इकडे पापलेट थाळी मागवलेली, इकडे कोळंबी थाळी, इकडे मटण थाळी आणि परत निखिलने परत पापलेट थाळी. जेवण छान आहे. जरा वेटिंग फक्त जास्त करायला लागला. तर आता आलं जेवण तर जेवूया पटापट. चला, मस्त जेवण झालं आहे. थोडं वेटिंग करावं लागला पण ठीक आहे. जेवण आलं, जेवण छान होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या इथे आपण जेवलो. या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे आणि इकडे कोळींबाई आहे. चला आता गाडी काढू आणि निघू. इकडे सरळ गेला अलिबाग बीच, इकडे अलिबाग मार्केट. समोर गेलं तर नागाव आणि राईट मारलं की अलिबाग. समोर रोड दिसतोय ना, तिकडे काम सुरू आहे. नागावला जातो तो रोड. चला, पाऊस बारीक बारीक सुरू झाला आहे तर पुढचा प्रवास चालू करूया. गाडी आली मुंबई मुरुड. तर चला आता प्रवास आहे आमचा पनवेलपर्यंतचा पहिला ना रोहित. हो. आता पनवेलपर्यंत जाणार आम्ही. नंतर हे इकडं सतीशद आहे, इकडे निखिल आहे. दोघं उतरणार पनवेलला. नॉनस्टॉप. मग आम्ही बघूया डहाणू लोकल किंवा मग कसं जायचं ते बघूया. रोडचा अपडेट तर जाताना तुम्हाला दिला होता. आता अलिबागपासून रोड बऱ्यापैकी चांगलाच आहे, म्हणजे 95% चांगला आहे. अलिबागमध्ये नागावचा जो आहे थोडासा आहे प्रॉब्लेमॅटिक. बाकी काय बनतोय. हां, बनतोय तो, पण म्हणून तो प्रॉब्लेमॅटिक आहे. बाकी काय नाही. लगेच गाडी आली बघा, काय अलिबागच आहे. कुठून आली काय माहिती. तर आता चकाचक रोडने पावसाच्या वातावरणात ढोलपाडा आला आहे. गोंधळपाडा गेला. गोंधळपाडा गेला. हा, ढोलपाडा. पाडा म्हणजे वाड्या वाटतं यांच्या. हां, लगभग गाव नसतील ना. वाडा. वाड्या ढोलपाडा म्हणजे ढोलवाले असतील तिकडे. ढोलवाले काय माहिती. गोल होता गोलपाडा. घोलपाडा. गोल होता काय. अच्छा, घोल. अच्छा, आमचं काहीतरी चुकलं. झालं ना तुझं. चला चला मंडळी, आता नॉनस्टॉप पनवेल. तर पनवेलला मग बघूया गाडी कोणती मिळते. सध्या वातावरण मस्त झालं आहे. पाऊस जरासं कमी आहे पण बारीक बारीक पडतोय ना, त्याने रस्ता बघा कसा मस्त चकाकतोय. एक नंबर रस्ता आहे. हां, एक नंबर. थोड्याच वेळात आपण कार्लेखिंड क्रॉस करून मग पोचू पनवेलला. चला, बाय बाय, भेटू पुढे. हा बघा कसा करतोय ओव्हरटेक. हे खराब आहे रस्ता इथे. इथे काहीतरी झालंय ना. वांदे. इकडे कार्लेखिंड. धन्यवाद. हे बघा. आपला प्रवास सुखाचा होऊ. आपला प्रवास सुखाचा हो. कार्लेखिंड गोठेघर बसस्थानक. आणि ती आता इको होती ना, ती शेअरिंगवाली इको. अलिबाग पनवेल. अलिबाग पनवेल शेअरिंग इको पण जातात. का? पैसे किती ते नाही माहिती, जातं तेवढं माहिती. फायनली मुंबई गोवा हायवे आलेला आहे आणि आमचा ड्रायव्हर चेंज झाला आहे. रोहित पाटी गेला इकडे आराम करायला. तर पनवेलपर्यंत आराम काय तो. हा, इकडे झोपा काढून झाला मोकळा. झोपाड्या.
जाम झोपतो आमच्या ग्रुपमध्ये झोपालो म्हणजे आज मग काय करू काय तो मागे बटाटे सगळं पाणीच पाणी झालं रोहित परत हा काल सुकं होतं का सुकं होतं इकडे डायरेक्ट खड्डा समोर आला त्या गाडीच्या ॲक्च्युली आज अलिबागला पाऊस कमी होता मात्र इकडे बघतोय तर इकडे पाणी बऱ्यापैकी कुठे कुठे साचलंय काल नव्हतं हां काल नव्हतं एवढं निघालो तेव्हा समोर ढग बघ कसे काळे काळे आलेत मोठा पाऊस येणार आहे वाटतं तर इथे आता मुंबई गोवामध्ये प्रॉपर हायवेवरती आलो आपण आणि पाऊस सगळा भरला आहे काळे काळे ढग दिसत आहेत एकदम आणि रस्त्याला खड्डे पण पडलेत मुंबई गोवा हायवे आणि खड्डे कधी संपणार नवीन बांधतात तरी नवीनला पण खड्डे पडत आहेत चला आलेलो आहे आपण खारपाडा तर आता ऑफिशियल आपण म्हणू शकतो मध्ये किती काय मॅटर झालं काय झालं तरी आता ऑफिशियल बोलू शकतो हा टोल आता सुरू झाला आहे कारण थांबून आता घेतात पैसे मध्ये असं होतं की ज्याची गाडी म्हणजे जो थांबायचा त्याचे पैसे घ्यायचे आता असं काय नाही तुम्ही निघून गेला तर पैसे कट होते पण आता अटल सेतूने आलो ना हां तरी खारपाड्याचा टोल भरायला लागणार अटल सेतून आलास तरी पण हा इकडचं बंद केलं एक्झिट मागचं बंद होऊन टाकला हा इकडचा पुढे जाऊन इथे यायचं अच्छा म्हणजे डबल टोल अटल सेतूचा पण आणि हा पण बाहेरून जाऊ दे आता हे काय प्रकार आहे त्यांचे बाजूला सर्व्हिस रोड बनवलाय बघ हा वाला हा तो असा जातो आणि परत ह्याला जॉईंट होतो आणि मग परत असं युटर्न मारून यायचं जसं अगोदर होतं ओके तसं चालू केलंय परत म्हणजे फालतूगिरी अटल सेतू मग परवडणार का नाही भाई दोन टोल भरायचे हा आता जर मुंबईला जायचं असेल तर मला वाटतं हा टोल नाही मुंबईला जायचंय तर हाय तर तो काय थांबवतोय नाही ना तसं नाही त्या सर्व्हिस रोड ओके ओके त्या गाववाल्यांना टोल भरायची गरज नाही लागलं वाटतं आता घेतला म्हणजे फायनली मुंबई गोवा हायवेवरचा पहिला टोल आता चालू झाला आहे आता हळूहळू हे पुढचे टोल चालू होणार आहे एक एक माहिती पण पडणार नाही कधी चालू झाले एक होईल चालू माणसं कसं नवीन असं थोडे विरोध करतात नंतर गप्प असतात कामं तर रहीच आहेत आता बघितलं तर पाठी तिथं इथे पेनच्या इथे खड्डे पडलेत ते काय मेंटेनन्स करतील तेव्हा करतील यावर्षी गणपती बाप्पांचं तेवढं ट्रॅव्हलिंग चांगलं होऊ दे आमचं कारण माणगाव इंदापूर तो बायपास नाही झाला वांदे आहेत सगळे तिकीट तर मिळाली नाही तिकीटमध्ये वांदे ट्रॅव्हलिंगमध्ये वांदे सगळेच वांदे कर्नाळा जस्ट सोडला आहे समोर क्लायमेट बघा काय झालं आहे एक नंबर वाटते चला पनवेल आला आहे थँक्यू सो मच दादा भेटूया लवकरच भेटूया आता आम्ही तिघं पण उतरतोय निखिल उतरतोय दादा सरळ जाईल सरळ ना जवळ स्टेशनवरून जवळ आहे दादाची रूम वगैरे आता घरी की घरी म्हणजे आता नॉनस्टॉप आता मला पुढची कामं आहेत संध्याकाळी जायचं बाहेर जायचं कधी कधी चालेल चल भेटू लवकरच चला आता पनवेलवरून आपल्याला कुर्ला दादर वाया करत जायचं आहे लोक घरी चालली आम्ही आता इकडून घरी चाललो पावसाने थोडीशी हजेरी लावली त्यामुळे छत्र्या सगळ्या ओपन आहेत बारीक आहे पण गाडी निघाली पुणे कुठली तरी आहे अरे आला पाऊस आला परत मोठा आला रे पाऊस जोरदार आला एकदम जोरदार सावंतवाडी काहीतरी लागलं आहे हां जोरातच पाऊस आला वर आलो तसे ट्रेन आले 6:06 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स तर आता इथून आपण कुर्ला जाऊया कुर्लावरून मग दादरवरून नालासोपारा फर्स्ट क्लास काढले आपण जरा बघूया आरामात जाऊ इकडे एवढी काही गर्दी नसेल दादरवरून त्रास आहे पुढे जायला इथे गाडी सगळी खाली होईल पनवेलची गर्दी अरे पण ठीक आहे एवढी नाही गर्दी असते ती सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईन पाठी गेला चला बाबा आता तरी आरामात बसूया हे बघा पूर्ण खाली गाडी नंतर काय होईल ते होईल सध्या बसूया
ट्रेनमध्ये हा डिफरन्स आहे. थोडे पैसे टाकलेत की श्रीमंतासारखी वागणूक. आज पनवेलवरून नालासोपारा तिकीट आहे 30 रुपये. आज आपण मोजलेत 130 रुपये. 130चा फरक आहे की गादीवर तुम्ही बसून जाणार. बाकी सगळं सेम. हां, बाकी सगळं सेम, फक्त जरा सीट चांगल्या, गर्दी कमी. आपल्या लाईनला काय माहिती नाही काय होईल, फर्स्ट क्लासला पण गर्दी असतेच. पण दादरवरून ॲटलिस्ट चढायला चांगलं भेटलं बस झालं. म्हणजे व्यवस्थित घुसू शकतो. बोरिवली किती तिकीट आहे? बोरिवली 110. 110. बोरिवली 110 आणि पुढे 20 रुपये एक्स्ट्रा. 130. 120. 120. अशी 20 रुपये आणि हां, ते 120. 120. ओके. ते पण ऑनलाईन काढलीस तर 116 रुपयाला काय. हां, तर रेल 1ला डिस्काउंट मिळतो आपल्याला. चला पटापट कुर्ल्याला जाऊ. कुर्ल्याला पण गर्दी असते. चला कुर्ल्याला उतरलेलं आहे. तर इथून आपल्याला दादर गाठायचं आहे. जाम गर्दी आहे कुर्ल्याला. कुर्ला कसा मेन सेंट्रल पडतं सगळीकडे जायला, त्यामुळे गर्दी असतेच. ब्रिजवर चढायला जागा नाही. तरी आपण थांबलोय. हां, कुर्ल्यावरून आम्ही कोणती तरी गाडी पकडली. फास्ट आहे मात्र. किती वाजताची होती माहिती नाही. हां, मिळाली. आता वाजलेत किती माहीत आहे का? 7:10 झालेत. मला 7:23ची पकडायची आहे. दादर विरार फास्ट, आणि ह्याला 7:28ची बोरिवली. चर्चगेट बोरिवली आहे. तर बघूया आता दादरला उतरून पटापट. आताच बाय करून ठेव. हां, आताच बाय बाय करतो. परत उतरताना भेटलं तर घेतो, नाही तर बाय बाय. चला मंडळी, आपल्याला आता दादरला प्लॅटफॉर्म क्रमांक 5वर जावं लागेल. 5ला जाऊया आणि गाडी भेटते काय ट्राय करूया. चला गाडी लागले, फटाफट पकडूया. फर्स्ट क्लास आहे, जरा गर्दी कमी मिळेल. बसायला भेटेल अशी काही गॅरंटी नाही, कारण गाडी पहिलीच आले. रात्रीचे 8:30 वाजले आहेत आणि मंडळी आपण आता नालासोपारामध्ये फायनली पोचलो आहे. पाऊस आहे, तुफान, भरपूर पाऊस पडतो आहे. दिवसभर पाऊस होता, म्हणजे अलिबागला एवढा पाऊस नव्हता आज, मात्र इकडे मुंबईमध्ये येऊन जाऊन. चला मंडळी, मग अशी घरी आलो. 9 वाजले साधारण घरी येता. तर दादरवरून ट्रेन तर पकडली आपण 7:23ची. फर्स्ट क्लास तिकीट होती, तरीसुद्धा गर्दी भयंकरच असते. तर फायनली घरी आलो आहे ना. नाही पाऊस होता ना, आत्ता पण भरपूर बाहेर पाऊस पडतो. दिवसभर होता म्हणे नाही. मग स्कूलला काय केलं? बस केलं. चला मंडळी, मग अशी जेवण झालं आणि पावसाने आता जोर वाढवलाय. पाऊस जोरात आलाय ना. पाऊस जोरात आलाय. असो, छान प्रवास झाला. पावसाचाच प्रवास होता आणि सर्व मित्रासोबतचा एन्जॉय वगैरे करून फायनली आपण घरी आलो आहे. तर चला मंडळी, तात्पुरते सोबत हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय. सी यू. टेक केअर. काळजी घ्या. काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय.